ओबीसींच्या जनगणनेच्या वादामध्ये आता राहुल गांधींनी उडी घेतली। राहुल गांधींनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून सवाल विचारलाय। नेमकं राहुल गांधी या पत्रात काय म्हणतायत, मोदींना कोणते प्रश्न राहुल गांधींनी विचारलेत आणि ओबीसींची जनगणना होणार आहे का, पहा या रिपोर्टमध्ये। जनगणनेत ओबीसी प्रवर्ग का नाही? राहुल गांधींचा पत्रातून पंतप्रधानांना सवाल। जनगणनेतील ओबीसी वरून राजकारण तापणार? केंद्र सरकारकडून जनगणनेच्या दुसऱ्या टप्प्याची सुरुवात झाली, मात्र या जनगणनेवरून राजकारण तापलंय। काँग्रेसनं सरकारच्या जनगणना प्रक्रियेवर आक्षेप घेतल्यानं नवा वाद होण्याची शक्यता आहे। विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी जनगणनेसंदर्भात थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून मोठी मागणी केली। एवढंच नव्हे तर जात जनगणनेत SC/ST सारखा ओबीसींच्या गणनेसाठी स्वतंत्र कॉलम न ठेवण्यानं राहुल गांधींनी गंभीर प्रश्न उपस्थित केलेत। जनगणनेच्या फॉर्ममध्ये ओबीसी प्रवर्गाची स्वतंत्र श्रेणी नाही। ड्रॉप डाऊन लिस्ट नसल्यानं अचूक आकडेवारी मिळण्यात अडचण येणार। बिहार आणि तेलंगणा सरकारच्या धर्तीवर यादी तयार करा आणि सध्याची प्रश्नावली रद्द करून नवी प्रश्नावली द्या, अशी राहुल गांधींनी मागणी केली। तर दुसरीकडे सकल ओबीसी समाजाकडून राज्यस्तरीय ओबीसी संघटनांची बैठक मुंबईत पार पडली। जात जनगणनेत ओबीसी समाजासाठी स्वतंत्र कॉलम देण्याची मागणी काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केली। आता तीच चूक पुन्हा जात दाखवून, म्हणजे पहिले आमच्या चुका केलेल्या दाखवत होत्या आणि आता स्वतःच केंद्र सरकारने ती चूक करताय, हे आता त्या ठिकाणी राहिलं आहे। म्हणून मल्लिकार्जुन खरगे साहेबांनी, राष्ट्रीय अध्यक्ष काँग्रेस आमच्या पक्षाचे आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी ही चूक लक्षात आणून दिले की ती कॉलम ठेवावं, त्यावेळेस जी चूक झाली ती पुन्हा होऊ नये आणि ओबीसीला न्याय मिळावा, ही त्यांची भूमिका आहे। राज्य पातळीवर ओबीसींच्या स्वतंत्र जनगणनेची मागणी होत होती, मात्र आता यात राहुल गांधींनी उडी घेतली। त्यामुळे आता हा मुद्दा देश पातळीवर पेटण्याची शक्यता आहे। राहुल गांधींनी लिहिलेल्या पत्रात पंतप्रधान मोदी काय उत्तर देणार? सरकार ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलमचा समावेश करणार का? याकडे साऱ्या देशाचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।